आत्ताचीच एक गोष्ट आहे मुंबईमधलीच, मी नाव नाही घेणार आहे. एका बँकेने एका कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला होता. आता कॉलेज बोलल्यावर त्या कॉलेजमधली जी मुलं असणार ती जवळपास 15 वर्ष ते 21 वर्षाची असणार. तर या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला होता आणि ब्लड डोनेशन करण्यासाठी जी मुलं येत होती तर ही सगळी यंग जनरेशन मुलं मुली होती आणि येत होती ब्लड डोनेट करायला. पण त्यांचं ब्लड डोनेट करण्या अगोदर त्यांची टेस्ट केली जात होती. तर त्या टेस्टमध्ये यामधील जवळपास 80% जी मुलं होती त्यांचं इन्सुलिन स्पाइक होत होता, प्री डायबेटिक होती, कोणाला डायबेटिक ऑलरेडी होता पण त्यांना माहीत नव्हतं, स्ट्रेस होता, बीपी हाय बीपी लोचे प्रॉब्लेम होते. तर अशा मुलांना ब्लड देऊ दिलं नाही. तर आता माझं म्हणणं यावरती एक आहे की या मुलांचं जे वय आहे ते खेळण्याचं आहे, कोणती ॲथलेटिक एक्सरसाइज करण्याचं आहे. पण याच वयात जर यांना हे प्रॉब्लेम होत असतील, डिप्रेशन, स्ट्रेस, प्री डायबिटिक, इन्सुलिन स्पाइक, मग नक्की ह्या मुलांच्या जे खाणं आहे ना त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. कारण यांचे कॉलेज सुटल्यावरती तुम्हाला माहीतच असेल कॉलेजच्या बाहेर मंचुरियन, फ्रँकी, सगळे अनहेल्दी कार्ब्स, कोलेस्टेरॉल, बॅड कोलेस्टेरॉल कन्झ्युम करतात. जसं की वडापाव, समोसा, फ्रँकी, काही अनहेल्दी जे असतील काही खातात, चायनीज वगैरे, कोल्ड्रिंक्स, शुगरी ड्रिंक्स असतात. तर मित्रांनो, हे सगळं जे आहे ना ते लवकरात लवकर बंद केलं पाहिजे. नाही तर याचा जो प्रॉब्लेम आहे ना ह्या मुलांना, जवळपास येणाऱ्या ह्या मुलांचं वय 30 वर्ष होईपर्यंतच हे ओबेसिटीच्या पुढे गेलेलं असेल आणि याचा जो त्रास असतो ना तो हार्टवरती किंवा बॉडी खराब करूनच सोडतो. तर मित्रांनो, वेळ आत्ताच आहे. आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे आपल्याला चांगलं समजतं. आणि तुमच्या जे जिभेला आवडतं ना ते कधीच शरीराला आवडत नाही, आणि जे जिभेला आवडत नाही ना ते कधी शरीरासाठी चांगलं असतं. तर मित्रांनो, या गोष्टीतून ना सगळ्यातून बाहेर या. जे जिभेला आवडतं ना ते अजिबात खाऊ नका. कारण ना एकदा का तुम्ही शरीर तुमचं खराब केलं तर मित्रांनो, वेळ आत्ताच आहे. तर एकदा या गोष्टीवरती नक्की विचार करा.